नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजेच वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. त्या वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेमध्ये इतिहास हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक इथे या ठिकाणी मानला जातो. लक्षात घ्या, तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कोणताही असला तरी GS1 मध्ये हिस्ट्री ही तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावीच लागणार आहे. आणि GS1 ची हिस्ट्री ही पूर्वीच्या ऑब्जेक्टिव्ह पेपर प्रमाणे नाहीये, हे लक्षात असू द्या. कारण या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्राचीन भारतातील आर्ट अँड कल्चर, त्याचबरोबर मध्ययुगीन भारतामध्ये असणारी भक्ती चळवळ आणि त्यानंतर जगाचा इतिहास असे 3 महत्त्वाचे नव्यानं घटक इथे या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं हिस्ट्री या सब्जेक्टला खूप गांभीर्यपूर्वक घेणं हे देखील या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शनल सब्जेक्ट कोणता निवडायचा हे अद्यापपर्यंत त्यांचं ठरलं नसेल, त्यांना मला असं सांगणं आहे की हिस्ट्री ऑप्शनल सारखा सोपा सब्जेक्ट या ठिकाणी नाही. कारण यापूर्वी प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत याचा अभ्यास आपण यापूर्वी ऑब्जेक्टिव्ह पेपरसाठी केलेलाच होता. बस तोच अभ्यास तुम्हाला लिखाणाच्या स्वरूपामध्ये उतरवायचा आहे. काही सोशो आणि इकॉनॉमिक घटक जे आहेत ते याच्यामध्ये ऍड झालेले आहेत बस. आणि जगाचा इतिहास हा एक नव्यानं घटक आहे. लक्षात घ्या, म्हणजेच आपण म्हणू शकतो की 70-75% सिलेबस हिस्ट्री ऑप्शनलचा हा तुमच्या ओळखीचा आहे, हा तुमच्या परिचयाचा आहे. या सब्जेक्टचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की कसल्याही प्रकारची करंट अफेअर्सची जोड द्यायची गरज नाही. या सब्जेक्टमध्ये भूमितीय परिमाणांची गरज नाही, कोणते सिद्धांत देखील नाहीये, नाही कोणता नकाशा वाचन आहे, नाही कोणता नकाशा तुम्हाला काढायचा आहे. अत्यंत सोपा सब्जेक्ट. या सब्जेक्टचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो बस व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी केला, दिलेलं मटेरियल पाठ केलं, तोंडपाठ जरी तुम्ही केला आणि तशा पद्धतीने उत्तर लिहायला जरी प्रयत्न केला तरी तुम्हाला या टॉपिकमध्ये खूप सारे मार्क मिळून जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांचा डिसाईड झाला नाही कोणता सब्जेक्ट घ्यायचा, तर सोपा सब्जेक्ट सांगेल मी, हिस्ट्री ऑप्शनल. लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर इतिहास ऑप्शनल आणि त्याचबरोबर इतिहास GS असे दोन्ही महत्त्वाच्या बॅचेस आहेत. तर त्या बॅचेस ऑनगोईंग आहे, लाईव्ह स्वरूपातील लेक्चर त्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही या दोन्ही लेक्चर्स या ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. त्या लिंकवरनं ऍप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करा आणि तिथे या दोन्ही बॅचेस या ठिकाणी पहा. मित्रांनो, आज आपण ज्यासाठी जमलेलो आहोत तो घटक आहे तो म्हणजे उत्तर लेखन सराव. लक्षात घ्या, UPSCनं यापूर्वी जे काही प्रश्न इतिहास GS आणि इतिहास ऑप्शनल मध्ये या ठिकाणी विचारलेले आहे त्याचा आपण एक संवाद रूपी या ठिकाणी एक सेशन आपण इथे या ठिकाणी करणार आहोत. आणि या सेशन मध्ये आपण UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधला एक प्रश्न इथे या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे याचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. आता पहा, एक प्रश्न इथे विचारला गेला 2014चा आहे, UPSC 2014. प्रश्न आहे, गांधार शिल्प ग्रीक लोकांइतकंच रोमन लोकांचं देखील होतं. प्रश्नामध्ये इथं लक्षात घ्या, ग्रीक आणि रोमन कलेचा संगम झाल्याचं इथं तुम्हाला सांगायचंय. आता गंमत अशी आहे की 2014चा MPSCचा जर तुम्ही क्वेश्चन पेपर काढला तर MPSC जी ऑब्जेक्टिव्ह होती तर त्या MPSCच्या पेपरमध्ये देखील हाच प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप विचारला गेला की गांधार कला केंद्रामध्ये कोणत्या 2 कलांचा संगम झालेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न हा 2014 की 2013च्या पेपरमध्ये या ठिकाणी विचारला होता, हे लक्षात असू द्या. तर म्हणजे टॉपिक तोच आहे, सिलेबस तोच आहे, फक्त या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला तथ्यात्मक लिहायचं आहे, तथ्य लिहायचे आहे. आणि तो जो जुना पॅटर्न होता आपला ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये बस इन्फॉर्मेशन बेस या ठिकाणी लिहायचं होतं किंवा तो टिक करायचा होता. आता बघा, यामध्ये आपल्याला उत्तराची सुरुवात कशी करायची ते थोडंसं सांगतो. बरेचसे विद्यार्थी मित्र हे या ठिकाणी उत्तर लेखन करत असताना पहिला जो पॅरेग्राफ आहे भला मोठा या ठिकाणी करत असतात किंवा काही लोक तर पॅरेग्राफच करत नाहीये. तर हे लक्षात घ्या. तर आपलं उत्तर हे आयडियल असलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला स्टार्टिंग जो आहे, सुरुवात जी आहे ती या ठिकाणी आकर्षक पद्धतीने या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की सुरुवात जो आहे तर त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला संपूर्ण उत्तराचा सार तुमच्या सुरुवातीमध्ये या ठिकाणी असला पाहिजे. उदाहरणार्थ काय, तर गांधार कला केंद्राचं लोकेशन काय आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. गांधार कला केंद्र कोणाच्या काळात विकसित झालं, ते कोणत्या धर्माशी संबंधित आहे आणि त्यामध्ये कोणत्या कलांचा संगम इथे या ठिकाणी होतो.
हे महत्वाचे घटक तुम्हाला इथे या ठिकाणी मांडावं लागेल. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर भारताच्या वायव्य सरहद्द भाग जो आहे, वायव्य सरहद्द भाग इथं या ठिकाणी तुम्हाला गांधार कला केंद्र या ठिकाणी पाहायला भेटतात. त्याचबरोबर या कला केंद्र जे आहे हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडावा लागेल. बौद्ध धर्माशी संबंध याचा या ठिकाणी आहे, कारण सगळ्या मूर्त्या या बौद्ध धर्माशी संबंधित आहे, बुद्धांशी संबंधित आहे, हे आपल्याला पाहायला भेटत. दुसरं महत्वाचं म्हणजे कुशाणांच्या काळामध्ये, कुशाण शासकांच्या काळामध्ये या गांधार कला केंद्राचा विकास झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या कला केंद्रामध्ये युनानी आणि त्याचबरोबर रोमन, युनानी म्हणजे ग्रीक हे लक्षात असू द्या, युनानी आणि रोमन या कलांचा संगम तुम्हाला गांधार कला केंद्रामध्ये झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून आपल्या उत्तराला सुरुवात या 4 घटकांच्या द्वारे या ठिकाणी करण्यात आली. 4 लाईन तुम्हाला इथं लिहावे लागणार आहे. जसं की भारतातील वायव्य सरहद्द प्रांतामध्ये गांधार कला केंद्र पाहायला मिळतं. हे कला केंद्र बौद्ध धर्माशी संबंधित आहे. अनेक बौद्ध धर्माशी संबंधित गौतम बुद्धांच्या मूर्त्या इथं पाहायला मिळतात. हे कला केंद्र कुशाण शासकांच्या काळात या ठिकाणी विकसित झालेलं आहे. आणि या कला केंद्रामध्ये युनानी आणि रोमन कलेचा संगम झाल्याचं दिसून येतं. पहिला पॅराग्राफ संपला. आता तुम्हाला यामध्ये दाखवायचंय की युनानी म्हणजे ग्रीकांचे कोणते वैशिष्ट्य या कला केंद्रामध्ये आहे आणि रोमनांचे कोणते कला चे वैशिष्ट्य इथे या ठिकाणी पाहायला भेटतात, हे तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं आहे. आता ते कसं लिहिणार, तर त्याच्यासाठी गांधार कला केंद्रातील शिल्प पाहणं गरजेचं आहे. शिल्प जर तुम्ही पाहिलं आणि त्यातनं काय इम्पॉर्टंट आहे, युनानांचं काय आहे रोमनांचं काय आहे ते समजलं, तर तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. क्लास कशासाठी लावायचा, यासाठी लावायचं. लक्षात घ्या की तुम्हाला ॲक्युरेसी तुम्हाला तिथे या ठिकाणी मिळते, काय लिहिलं पाहिजे ते समजतं आणि कंटेंट हा तुम्हाला स्वस्तामध्ये इथे या ठिकाणी मिळून जातो, हे लक्षात घ्या. आयता मिळून जातो आणि म्हणून बस तो कंटेंट पाठ करायचा आणि पेपरला जायचं, हे लक्षात असू द्या. आता बघा, हे 3 महत्वाचे शिल्प तुम्हाला दाखवतो. बॅच मध्ये पण मी शिकवलेलं आहे, आता पण तुम्हाला हा प्रश्न आला म्हणून त्या संबंधित हे एक्सप्लोरेशन या ठिकाणी देतो. आता बघा, या 3 महत्वाच्या मूर्त्या आहेत, या गांधार कलेशी संबंधित मूर्त्या आहेत. आता या मूर्त्यांमध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर काही वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. ते काय वैशिष्ट्य आहे ते पाहूया. आधी तर आपण या कला केंद्रामध्ये युनान जे आहे तर त्या युनानांचा काय प्रभाव दिसतो तो आधी आपण इथं पाहूया. तर युनानी लोकांचा प्रभाव किंवा युनानी कलेचा काय प्रभाव यामध्ये आहे तो दिसतो. आता बुद्धांचं जे मस्तक आहे ते मस्तक हे युनानी परंपरेतील आपल्याला दिसून येतं. काय, तर बुद्धांचं मस्तक हे युनानी परंपरेचं आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. मग काय याच्यामध्ये लिहिलं पाहिजे, तर मस्तकामध्ये आपल्याला लिहिलं पाहिजे की बुद्धांचे जे केस आहेत ते कुरळे केस आहे, जे युनानी परंपरेतील आहेत. या शिल्पात किंवा या शिल्पात, तिन्ही शिल्पांमध्ये तुम्हाला बुद्धांचे केस हे कुरळेच या ठिकाणी दिसतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून बुद्धांचे केस हे या ठिकाणी कसे आहेत, तर कुरळे केस आहेत, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर हा महत्वाचा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचा आहे. बुद्धांच्या केसाच्या नंतर जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, बुद्धांचे केस आणि बुद्धांचं कपाळ यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं एक रेषीय गणितीय परिमाणांचा वापर करून या प्रकारचं हे कपाळ तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, हे लक्षात घ्या. म्हणजे कपाळाच्या आणि त्याचबरोबर केसांच्या मध्ये तुम्हाला एक बारीक रेष या ठिकाणी दिसते, याही शिल्पामध्ये दिसल. तर ते रेष ती गणितीय परिमाणांचा वापर करून या ठिकाणी केलेली आहे आणि त्याद्वारे तुम्हाला बुद्धानं जणू काही एक टोपच परिधान केलेलं आहे असं या ठिकाणी भास या ठिकाणी होतो, हे लक्षात घ्या. तर बुद्धांच्या केस आणि कपाळ यांच्यामध्ये रेषीय गणितीय परिमाणांचा वापर करून केलेला आहे. जणू काही बुद्धांनी एक मुकुटच परिधान केलेला आहे केसांच्या स्वरूपातील, असं भास तुम्हाला यामध्ये या ठिकाणी दिसतो. हे युनानी प्रभाव इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. त्यानंतर काय दिसतंय आपल्याला, तर बुद्धांचे डोळे. लक्षात घ्या, याही शिल्पात आणि याही शिल्पात जर तुम्ही पाहिलं तर बुद्धांचे डोळे जे आहेत, हे बुद्धांचे डोळे हे कसे दिसत आहेत, तर ते मोठाले दिसत आहेत. लक्षात घ्या, बुद्धांचे डोळे हे मोठाले दिसत आहेत आणि मोठे डोळे व ते लांबलचक आहेत. बघा, याही शिल्पामध्ये आणि याही शिल्पामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बुद्धांचे डोळे हे कसे आहेत, तर ते लांबलचक हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बुद्धांचे जे डोळे आहेत हे कसे आहेत, तर बुद्धांचे डोळे हे मोठाले आणि त्याचबरोबर लांब लचक आहेत, हे लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे हे डोळे कसे आहेत, तर अर्धवट मिटलेले आहेत.
तर हा पण एक प्रभाव आहे, तो म्हणजे युनानी कलेचा प्रभाव आहे. याच सोबत बुद्धांच्या भुवया जर तुम्ही पाहिल्या तर डोळ्यांच्या नंतर भुवया ज्या आहेत, तर त्या भुवया जर तुम्ही या ठिकाणी पाहिल्या तर त्या भुवया कशा आहेत, त्याही तीक्ष्ण रेषीय गणितीय परिमाणांचा वापर करून या ठिकाणी बनवलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे या मस्तकामध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर बुद्धांचे केस कुरळे केस आहे. बुद्धांच्या केसांच्या आणि कपाळाच्या मध्ये रेषीय गणितीय परिमाणांचा वापर करून वापर केलेला आहे. जणू काय बुद्धांनी एक मुकुट प्रदान केलेला आहे असं ते दिसतंय. त्याचबरोबर बुद्धांच्या भुवया या तीक्ष्ण रेषीय गणिती परिमाणांचा वापर करून बनवलेले आहेत. बुद्धांचे केस बुद्धांचे डोळे हे मोठे आहेत आणि ते लांबलचक आहेत व ते अर्धवट मिटलेले आहेत. तर हा जो प्रभाव आहे तो युनानी प्रभाव आपल्याला दिसतो. आता या मूर्तीकडे या ठिकाणी या. आता बघा, ही जी मूर्ती आहे ही उभी मूर्ती, ही पण गांधार कला केंद्रामधली मूर्ती आहे. आता या मूर्तीमध्ये काय तुम्हाला दिसतं ते लक्षात घ्या. आता या मूर्तीमध्ये बुद्धानं जे वस्त्र परिधान केलेलं आहे, तर ते वस्त्र जे आहे, हे वस्त्र हे कसं आहे, तर जीर्ण स्वरूपातील आणि झरीदार हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. जणू काही जसं आपण साडी परिधान केल्यावर जशा मिऱ्या पडतात, अगदी त्याच प्रकारे बुद्धांनी जे चिवर परिधान केलेलं आहे, तर ते झरीदार रेषीय झरीदार पद्धतीचं आहे आणि त्याचबरोबर ते जीर्ण स्वरूपातील या ठिकाणी आहे. जीर्ण स्वरूपातील का बरं म्हणतोय मी, याचं कारण असं आहे की हे वस्त्र परिधान केल्यानंतर बुद्धांच्या शरीराचे बुद्धांचे जे अवयव आहे शरीरावरील, तर ते पण तुम्हाला या ठिकाणी यामध्ये दिसतात. तर हे जी काही परंपरा आहे ती युनानी परंपरा आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय काय आपल्याला युनानी परंपरेमध्ये लिहावं लागणार आहे, तर बुद्धांचे केस, त्याचबरोबर बुद्धांच्या केस आणि कपाळामध्ये जी रेषीय गणिती परिमाणांचा वापर केला, त्यामुळे बुद्धांनी मुकुट परिधान केला असं दिसतंय. त्याचबरोबर बुद्धांचे भुवया रेषीय गणिती परिमाणांचा वापर करून केलेला आहे. बुद्धांचे डोळे मोठाले आहेत आणि ते लांब लचक स्वरूपातील या ठिकाणी आहेत आणि याचबरोबर ते अर्धवट मिटलेले डोळे आहेत. हा युनानी परंपरेचा प्रभाव आहे. आणि उभ्या मूर्तीमध्ये बुद्धानं जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते रेषीय झरीदार पद्धतीचं आहे, ते जीर्ण स्वरूपातील आहे. त्या वस्त्रातून बुद्धांच्या शरीरातील अवयव हे देखील या ठिकाणी दिसत आहेत. तर या पद्धतीनं तुम्हाला युनानी कलेचा प्रभाव या मूर्त्यांवर काय पडला किंवा कशा पद्धतीचा वापर या युनानी कलेच्या माध्यमातून केला गेला ते तुम्हाला मानायचं आहे. आता युनानी पाहिलं आपण, आता रोमन पाहूया आपण. आता रोमन जो आहे, तर त्या रोमन प्रभाव काय तुम्हाला दिसतो तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, रोमन प्रभाव तुम्हाला दिसतो तो बुद्धांच्या चेहऱ्यामध्ये. बुद्धांचा चेहरा आणि बुद्धांचं कपाळ हे उभं स्वरूपातील तुम्हाला दिसतं. काय आहे, बुद्धांचा उभा चेहरा आणि त्याचबरोबर कपाळ पण बुद्धांचं हे उभं हे आपल्याला दिसतं. तर हे आहे रोमन कलेचा प्रभाव. याचबरोबर बुद्धांचं नाक, बुद्धांचं होठ आणि बुद्धांची हनवटी जर आपण पाहिली, बुद्धांचं नाक, बुद्धांचं होठ आणि बुद्धांची हनवटी जर आपण पाहिली, तर ती तीक्ष्ण स्वरूपातील या ठिकाणी दिसत आहे. नाक हे तीक्ष्ण स्वरूपातील या ठिकाणी आहे आणि ते नाक आणि ते होठ आणि त्याचबरोबर हनवटी हे या ठिकाणी बनवताना तिथं देखील तीक्ष्ण रेषीय गणिती परिमाणांचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे रोमन कलेचं वैशिष्ट्य इथे या ठिकाणी मानलं जातं. याचबरोबर आपल्याला पाहायला असं भेटेल बघा, छायाप्रकाशचा वापर इथे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जसं की हे शिल्प जर तुम्ही पाहिलं, तर या शिल्पामध्ये, हे गांधार कलेतलं शिल्प आहे बघा, तर या शिल्पामध्ये तुम्हाला छायाप्रकाशचा वापर झाल्याचं दिसून येतं. जसं की बुद्धांच्या पलीकडचा जो चेहरा आहे तिथं अंधार आहे आणि अलीकडचा जो चेहरा आहे तिथं प्रकाश इथं या ठिकाणी दिसतो. आता हे शिल्प कसं बनवलं, तर त्याच्यासाठी बुद्धांचं जे नाक आहे ते किंचित तिरप या ठिकाणी बनवलेलं आहे. बुद्धांचं नाक किंचित तिरप बनवलं, त्यामुळे चेहरा हा तिरप्या स्वरूपातील या ठिकाणी दिसतोय आपल्याला आणि त्यामुळं नाकाच्या खाली, पोटाच्या खाली आणि हनवटीच्या खाली तुम्हाला या ठिकाणी अंधार या ठिकाणी दिसतो. तर नाक, ओठ आणि हनवटी खाली जो छायाप्रकाशचा मिलाप इथे या ठिकाणी केलेला आहे किंवा त्याची रचना जी कलात्मक स्वरूपातील या ठिकाणी केलेली आहे, तर तो पण तुम्हाला रोमन परंपरेतीलच या ठिकाणी दिसून येतं, हे लक्षात असू द्या. याचबरोबर रोमन परंपरेमध्येच तुम्हाला बुद्धांचे कान हे देखील हे मोठाले या ठिकाणी दिसत आहेत, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर बुद्धांचे कान हे मोठाले आहेत, कान मोठाले आहेत. त्याचबरोबर बुद्धांचं नाक, होठ आणि त्याचबरोबर हनवटी गणितीय तीक्ष्ण रेषीय परिमाणांचा वापर करून बनवलेला आहे. त्याचबरोबर बुद्धांचं नाक किंचित तिरप करून
ते या ठिकाणी छाया प्रकाशचा मिलाप किंवा छाया प्रकाशच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बनवलंय. त्यासाठी बुद्धांचं नाक किंचित स्वरूपातील आहे. बुद्धांच्या नाकाच्या खाली, होटाच्या खाली आणि हनवटी खाली तुम्हाला अंधार या ठिकाणी दिसतोय. तर त्या या नाकाचा, होटाचा आणि हनवटीचा कलात्मक वापर तुम्हाला इथे या ठिकाणी केल्याचं दिसतं. हे सगळं आहे रोमन कलेचा प्रभाव, हे आपल्याला पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे तुम्हाला सुरुवात करायची आहे. गांधार कला केंद्र काय आहे ते इंट्रोड्यूस करायचं आहे थोडक्या शब्दात. त्यानंतर या शिल्पांमध्ये कशा पद्धतीनं रोमन कलेचा प्रभाव दिसून येतो, कशा पद्धतीनं तुम्हाला युनानी कलेचा प्रभाव या ठिकाणी दिसून येतो ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. अशा स्वरूपातील हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहावी लागणार आहे. लक्षात घ्या, या पद्धतीची उत्तर जर लिहिली तर तुम्हाला भरपूर सारे मार्क या ठिकाणी त्या प्रश्नात जेवढे आहे. लक्षात घ्या, जर समजा 10 मार्काला प्रश्न असेल तर तुम्हाला 8 पर्यंत मार्क इथे या ठिकाणी मिळू शकतात, हे लक्षात घ्या. या पद्धतीनं आर्ट अँड कल्चरशी संबंधित जो प्रश्न होता त्या प्रश्न कसा लिहिला पाहिजे, त्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे कंटेंट, ते इथं मी या ठिकाणी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने रोज येत चला, रोज हे आपले लेक्चर्स या ठिकाणी पाहत चला, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या घटकांशी संबंधित प्रश्न कसे लिहायचे त्याची माहिती या ठिकाणी मिळेल. लक्षात घ्या, इतिहास GS1 ची बॅच आहे आपल्याकडे. आर्ट अँड कल्चर आहे, त्याच्यामध्ये भक्ती मुवमेंट आहे, मॉडर्न इंडिया, वर्ल्ड हिस्ट्री, सगळेच कंटेंट आपण या बॅचमध्ये घेतलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल. जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घ्यायला इंटरेस्टेड असतील तर त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. आणि लक्षात घ्या, जे पण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GS आपल्याकडे करतील, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ऍप्लिकेशनवर जाऊन हिस्ट्री ऑप्शनल किंवा हिस्ट्री GS या ठिकाणी करतील, त्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच ही मोफतपणे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, हे लक्षात घ्या. बस काय नॉमिनल जे फीज आहे ती तुम्हाला ऍप्लिकेशनची फीज पे करावी लागेल. फक्त तुम्हाला दररोजची फ्री स्वरूपामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी बॅच आहे ती GS वाल्यांना पण आणि ऑप्शनल वाल्यांना पण आहे त्याच फीज मध्ये या ठिकाणी मिळणार आहे, हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो, ठीक आहे, थांबूया, आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये आणखीन एक नवा प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.